एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पाठवा. गेम ऑन. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होतीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेली आहेत. फलंदाज बॅटिंग करण्यासाठी निकेश भोईर आणि त्याच्या साथीनं फलंदाज अनुज, हे दोन फलंदाज मैदानावरती सुरुवात करतायत. HR टायगर्स आपला एक्स्ट्रा प्लेयर असेल तर पाठवा. प्रणव पहिलाच बॉल घेऊन आलाय आणि पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटनं वार केलाय. निकेश भोईरचा जबरदस्त प्रहार, चेंडू गेलाय सीमा पार. पंचांचा इशारा, हा षटकार. थँक्यू. स्ट्राईक एंड वरती सुरुवातीलाच अगदी स्ट्राईक वरती आला आणि सर्जिकल स्ट्राईकला सुरुवात केली आहे. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंड वरती संघाचा तारणहार निकेश भोईर षटकार ठोकलाय. यावेळेस इनसाइड आउट, कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हरला सलामी देत असताना पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाठोपाठचा दुसरा मोठा वार, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सलगच्या दोन चेंडूंवरती दोन मोठे प्रहार येत आहेत. षटकार त्यानंतर चौकार. एकंदरीत धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 10 धावा इथं पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू केलंय. गोलंदाजी मार्गवरती प्रणवला आपण पाहत आहे. सुरुवातीलाच अगदी आक्रमक बॅटिंग करत असताना निकेश भोईर जिम्मेदारी स्वीकारली आहे आणि सलामीची जबाबदारी लिलया पार करत असताना तिसरा मोठा ब्लास्ट येईल का? फटका चांगला आहे. एक टप्पा खाऊन सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक मोठा चौकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग. निकेश भोईर बॅटिंग करत असताना आक्रमक भूमिकेमध्ये पॉवर प्लेच्या षटकावरती हल्ला बोल. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर सलगचे दोन चौकार. मैदानामध्ये निश्चितच वाघाची दहाड. अजून एक वार, अजून एक मोठा प्रहार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेला सलामी. निकेश भोईर ऑन फायर. चौकार. थँक्यू. चेक करायचंय. चेक करायचं आहे तिथं चौकार आहे की षटकार आहे. पंच चौकार की षटकार? षटकार. पंतांचा इशारा, हा सुद्धा षटकार. मोठा प्रहार. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती चालू आहे. षटक पहिला आणि पहिल्या षटकावरती हल्ला बोल. चौफेर फटकेबाजी. अजून एक मोठा ब्लास्ट येतोय. काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळतीये. निकेश भोईरच्या बॅटमधनं अजून एक मोठा प्रहार. चौकार.
थँक्यू. काळजात धडकी भरवणारी बॅटिंग. 5 चेंडू फेकलेत, तब्बल 24 धाबा इथं बॅटमधनं येत आहेत. निकेश भोईर स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करत असताना हल्ला बोल केलाय. वैयक्तिक 24 धाबांवरती खेळतोय. प्रणवला मात्र इथनं प्रश्नचिन्ह पडलाय. करे तो क्या करे. चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. सुरुवातीला मिड विकेटला टार्गेट केलं, त्यानंतर आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला एक चौकार आला, त्यानंतर लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग सीमारेषेवरती 2 मोठे फटके. इथं कमबॅक केलंय. बॅटची एज नजर लागली की काय आणि विकेटच्या मागे एक चांगला झेल. पहिला फलंदाज माघारी परतत असताना विकेट. निकेश भोईर बाद. पहिली विकेट या ठिकाणी अर्जित केली आहे. षटक पहिलं संपलंय. धावफलकावरती 24 धावा अगदी सुरुवातीला जोडल्या. आयोजन कमिटीची सूचना येते, खेळाडू कक्षामध्ये फक्त आपले प्लेइंग प्लेयर असतील त्यांनाच बसू द्या. अतिरिक्त कोणी बसू नका मित्रांनो, सूचना आहे. आयोजन कमिटीची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसा अशी सूचना येते, नाहीतर पॅनल्टी लावली जाईल. दुसऱ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी समोर खेळलाय अनुष. त्या ठिकाणी एक सिंगल धाव कंप्लीट करतोय. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 25 धावा अनुज आणि राहुल पाटील. मित्रांनो, खेळाडू कक्षामध्ये जर आपल्या प्लेयर्स व्यतिरिक्त कोणी असेल तर त्यांना मंचावरती येऊन बसायला सांगा. नियम सर्वांसाठी सारखे असणार आहेत. सिंगल एक धावा लिये. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 25 धावा. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. ओशीत गोलंदाजी करत असताना यावेळेस हा चेंडू पहा समोर खेळलाय. फटका चांगला आहे. मिडॉनला बीट केलंय. खाली क्षेत्र निवडलंय आणि सरळ चेंडू दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. थँक्यू सो मच. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. शॉर्ट आर्म जाम करत असताना चौकार येतोय. 4 धावांची मदत इथं धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर तब्बल 29 धावा 29. षटक दुसरं चालू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 30 यार्डमध्ये चेंडूला अडवण्यात यश मिळालंय. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. एक चौकार खेचला आणि त्यानंतर एक सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट राहुल पाटीलच्या माध्यमातून आपण पाहताय. 2 चेंडू 5 धावांच्या इनिंगमध्ये तो नॉट आउट खेळतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर 30 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक चालू आहे दुसरं. ओशीत गोलंदाजी करत असताना या अगोदरच्या मॅच मध्ये थोडासा फॉर्म कन्सर्न राहिला आहे. या मॅच मध्ये निश्चितच भरून काढावा लागेल. चांगला चेंडू. विकेटच्या मागे चेंडूला गॅदर केलं जाते. कुठल्याही प्रकारे घाई गडबड नाही. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल.
एकेरी धाव येईल. धावफलकावरती जर आपण नजर माराल तर पाहायला मिळत आहेत 31 धावा 31. एक गडी बाद 31 धावा. गोलंदाज ओशित 4 चेंडू फेकलेत, 7 धावा त्यानं खर्च केल्यात. पहिलं षटक अतिशय महागडं आलं. तब्बल 24 धावा निकेश भोईरनं कुठून काढल्या. विकेट जरूर मिळाली, मात्र धावा भरपूर आल्या. या दरम्यान आपण पाहाल तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. विनाशकाले विपरीत बुद्धी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॅकअप नव्हतं आणि सरळ चेंडू लेग बायच्या स्वरूपात सीमारेषेच्या बाहेर रवाना. धन्यवाद. ओव्हरथ्रोच्या धावा पकडून इथं 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. निश्चितच इथं गरज होती का आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी आणि विकेट घेण्याचा मोह आवरला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी धावा लीक करत असताना ज्या ठिकाणी एकही धाव रिस्की होती त्या ठिकाणी येत आहेत तब्बल 5 धावा आणि धावफलक वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळेल. तब्बल 36 धावा स्कोर कार्डवरती. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. हा चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय सीमारेषेच्या लगत. त्या ठिकाणी फिल्डर आहे, पकडून फेक करेल. तोपर्यंत इथं दुसऱ्या धावेसाठी सुद्धा रवाना झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 षटकांचा खेळ इथं संपलाय. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती तब्बल 38 धावा. जबरदस्त सुरुवात. भाग्यवान चव्हाण सर, आपण कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क साधा. मंचावरती मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये, ज्यांची उपस्थिती आपल्या सर्वांसाठी प्रार्थनीय होती. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी पाहुण्यांची उपस्थिती आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. प्रतीक पाटील गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती राहुल पाटील. पहिलाच बॉल, बॅटची एज. शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी फिल्डर आहे, अडवत असताना चूक केली. लेझी अप्रोच तिथं दाखवलाय. सरळ चेंडू निघून जातोय थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. धन्यवाद. तर नक्की तिथे उपस्थित अभिषेक डुबे साहेब, तसेच त्यांच्यासोबत आले त्यांचे सहकारी मित्र, त्यांचे देखील लोढा प्रीमियर लीग LPL 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच विमल श्रीवास्तव साहेब, तसेच त्यांच्यासोबत आलेल्या सहकारी मित्रांचे देखील परत एकदा LPL 2025 मध्ये हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. धन्यवाद. आलेल्या पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या चेंडूवरती वार केलाय. समोर खेळलेला फटका हॅमर करत असताना वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूला पकडतोय. एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. एका धावेची मदत इथं स्कोर कार्डला करतील. धावफलक जाऊन पोहोचेल ते 43 वरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे. प्रतीक पाटील गोलंदाजी करत असताना उजव्या हाताचा गोलंदाज राईट मोर द विकेटनं स्ट्राईक एंडवरती बॅट्समन अनुज सलामीसाठी आलाय. लेफ्ट हँडेड स्टायलिश बॅट्समन. स्ट्राईक एंडवरती अनुज. इथं मोठा प्रहार करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. विकेटच्या मागे चूक केली आहे. अति घाई आणि ही घाई इथं अंगावरती आली आहे.
हातातनं चेंडू ड्रॉप झाला आणि त्यानंतर एक धाव पूर्ण करतायत. जीवनदान मिळालं अनुजला. ओपनिंग बॅट्समन आहे, सलामीवीर फलंदाज. टॉप ऑर्डरच्या फलंदाजांना अशा प्रकारचे जीवनदान जर मिळतील तर मात्र ते धोकादायक ठरू शकतात. सिंगल एक धाव इथं अर्जित केली जाते. धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 44 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. गोलंदाजी करत असताना प्रतीक पाटील. या चेंडूवर उर्पी चेंडू, फटका चांगला खेळलाय, भरपूर ताकद फटक्यात झोकली आहे. लांब जाऊन चेंडू पडतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. LPL लोढा हेवन प्रीमियर लीग स्पर्धा आपण एन्जॉय करताय. मैदानावरती भरपूर प्रेक्षक राजाची गर्दी. संडे आहे, सुपर संडे या ठिकाणी साजरा होत असताना महत्वाच्या मॅचेस, नॉकआउटचा थरार मैदानावरती. इथं सुद्धा मिस टायमिंग स्ट्रोक. आता मात्र स्वतः गोलंदाज कुणावरती विश्वास न ठेवता स्वतः जातोय आणि हा झेल टिपतोय. विकेट आली आहे, फलंदाज बाद. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू सो मच. 50 या आकड्यावरती दुसरा गडी बाद होतोय. धावफलकावरती वेगानं स्कोर कार्ड पुढे चाललंय. तिसऱ्या षटकात आपण आहोत. राहुल पाटील बाद होतोय आणि आता मात्र दोन नवीन फलंदाज मैदानावरती. अनुजला साथ देण्यासाठी पारस मैदानाच्या आतमध्ये येतोय. पारस सिंग मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल. जबाबदारी असेल पारस सिंगच्या खांद्यावरती. अनुज दुसऱ्या बाजूनं किल्ला लढवतोय. अँकरचा रोल या मॅच मध्ये प्ले करत असताना गोलंदाज प्रतीक पाटीलचं कौतुक केलं जाईल. इथं फटका खेचलाय हवेमध्ये आणि झेल कॅरी केलाय. चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतेल. बाद. पद्धतीचा चेंडू फुल टोज आणि पूर्ण टोल इथं वसूल करत असताना अनुजच्या बॅटमधनं अजून एक ब्लास्ट ती पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर लगेच बाजूला किती षटकांची मॅच आहे, कुठलं षटक चालू आहे, कुठला गोलंदाज गोलंदाजी करतोय, इत्यंभूत माहिती तुम्हाला ETCच्या या प्लॅटफॉर्मवरती पाहायला मिळते. ETCच्या स्क्रीनवरतीच तुम्हाला स्कोअरबोर्ड वरती पाहायला मिळते. शेवटचं षटक चालू होत आहे. पहिलाच बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत. झेलसाठी प्रयत्न करतायत मात्र दोन फिल्डर एकमेकांना कॉलिंग नव्हतं आणि कॉलिंग नसल्या कारणाने इथं झेल ड्रॉप झाला. निर्जन स्थळावरती चेंडू ड्रॉप होतोय. मित्रांनो, ज्या वेळेला चेंडू हवेत असतो, झेलसाठी तुम्ही धावता, त्यावेळेला बाजूच्या प्लेयरला कॉल देत चला. ज्या वेळेला सीमारेषेवरती दोन फिल्डर चेंडूकडे बघत असताना धावतात ना, त्यावेळेला फार मोठे मोठे अपघात मैदानावरती घडत असतात. अशा पद्धतीचे अपघात घडू नयेत यासाठी बाजूच्या प्लेयरला कॉल द्या. इट्स अ माय कॅच किंवा हा माझा झेल आहे, मी पकडेल, अशा पद्धतीनं आजूबाजूच्या प्लेयर्सना कॉल देऊन मग झेलसाठी धावा. षटक 5वं चालू झालंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. मनजितनं स्ट्राईक रोटेट केली. कॅप्टन शांत डोक्यानं खेळतोय, त्याला माहिती आहे अनुजचं स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे. इन्फॉर्म अनुज. या चेंडूवरती पहा, बॅटवरती चेंडू आला नाही. शरीर भेदक, अंगावरती चेंडूला झेललं, कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. षटक क्रमांक 5 चालू असताना 74 धावा धावफलकावरती जोडल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात स्ट्राईक वरती अनुज.
यावेळेस समोर खेळलाय अगदी आमच्या मंचाच्या मागे मांडवाच्या त्या बाजूला कडक शॉट सिक्सर. थँक्यू. अनुजच्या क्लिप्स आज व्हायरल होतील. तुफान फटकेबाजी, लॉंगेस्ट हिट, षटकार येतोय. इथं पुन्हा एकदा प्रहार करतोय नवखुऱ्या हाताचा विध्वंसक बॅट्समन अनुज मैदानावरती काहूर माजवत असताना वादळ पेटवलंय. षटकार. धन्यवाद. चला पुन्हा एकदा ड्युटीवरती हजर व्हा प्रथमेशजी ठाकूर सर. आज किट मध्ये खेळायला मिळालं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला. इथं इथं फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी साथ देत आहे. चेंडूला पाठवत आहे सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. ट्रॅक टी शर्ट शूज अगदी भाड्यानं इथून तिथून जमा करून मैदानावरती खेळ दाखवला. 2 चौकार त्यांनी दाखवले प्रथमेश ठाकूर सरांनी. मात्र त्यानंतर आपल्या ड्युटीवरती हजर होत आहेत. लगेच रोल चेंज. यावेळेस फटका चांगला खेळलाय. चर्चा होत राहील. मात्र इथं चर्चा होतीये अनुजची, जो थांबायचं नाव घेत नाही. सरळ चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. 1 मोर बिग हिट. षटकार. थँक्यू. 96 धावा धावफलकावरती इथं जोडल्यात. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 96 धावा. 97 रन्स टू विन. 97 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. मंजित भाईचा इंटरव्ह्यू आम्ही जरूर घेतला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं मोठा टोटल आम्ही उभा करू आणि इथं प्रेशर क्रिएट करू. किंग्स 11 आर्मी आणि पवार ब्रदर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पहिल्या दिवसाचा विनर आणि पहिल्या दिवसाचे विनर किंग्स 11 आणि तिसऱ्या दिवसाचे विनर पवार ब्रदर्स. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तर नक्कीच जे अनुजने विध्वंसक अशी फलंदाजी केली ना, त्यासाठी मान्यवरांकडून अभिषेक डुबे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे. धन्यवाद. चला इनिंग ब्रेक मध्ये पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे किंग्स 11 आर्मी विपक्ष पवार ब्रदर्स या 2 संघांमध्ये होणाऱ्या पहिली सेमीफायनलची लढत. पहिली सेमीफायनलची लढत पाहायला मिळणार आहे. तर विनंती असेल दोन्ही कर्णधारांना. पवार ब्रदर्सचा कर्णधार आलेला आहे. किंग्स 11 आर्मी कवलजीत लवकर यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस उडवायचा आहे. नाहीतर नक्कीच इनिंग ब्रेक आहे. तुम्ही यायचंय लवकरात लवकर. हॅलो. हॅलो.
हॅलो. चला कवचित पवार ब्रदर्सचा कर्णधार आलेला आहे केतन आंबेकर. मी उपस्थित मान्यवरांना अभिषेक डुबे साहेबांना विनंती करतो की यायचं आहे मंचावर. अभिषेक डुबे साहेब. हॅलो. किंग्स 11 आर्मी. हॅलो. पहिले सेमीफायनलचा सामना आपल्या समोर रंगताना पाहायला मिळणार आहे. किंग्स 11 पॉवर आर्मी विपक्ष पवार ब्रदर्स या दोन बलाढ्य संघांमध्ये. नक्कीच उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवत आहोत. अभिषेक डुबे साहेब. नक्कीच टेल्स आलेले आहेत. टॉस जिंकलेला आहे किंग्स 11 आर्मी संघ. तर नक्कीच निर्णय काय असेल. नक्कीच गोलंदाजी स्वीकारली आहे त्यांनी. नक्की फलंदाजीला आमंत्रित केले आहे पवार ब्रदर्सला. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघासाठी. तर मान्यवरांना विनंती करतो की विराजमान व्हायचं आहे. आणि बोलूया कॉम्बॉक्स मध्ये. चला स्पीड अप करा आपण. मारुतीच्या देवलान बाई नवरा ग जानवशी आला. मारुतीच्या देवलान बाई नवरा ग जानवशी आला. त्या गावाच्या पोरी बाला तुला पायाला येती. त्या गावाच्या पोरी बाला तुला पायाला येती. पायाला येती. तुला त्या बघाया येती. त्या पायाला येती. बाला तुला त्या पायाला येती. चला स्पीड अप करा आपण. सामनाही तेवढा महत्वाचा आहे. चला शेंडू द्यायच्या मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच. 30 चेंडूमध्ये तब्बल धाबा बनवायच्या आहेत. मागचा मॅचचा मात्र पुन्हा वृत्त दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. 97 धाबा बनवायच्या आहेत. 97 धाबा बनवेल का हा प्रश्न पडलाय 30 चेंडूमध्ये. आणि मागचा मॅचचा विचार केला सेम टार्गेट होता. काय फटकेबाजी राहिली होती. आणि ह्या मॅच मध्ये मात्र चांगलाच खेळलाय डावकरी आताचा फलंदाज. चला स्पीडअप करा. टाइम अलर्ट असेल यावरती लक्ष असू द्या आपण. चला बापू गाड्या सोडा. आई गावदेव प्रसन्न बिंजोड बिंजोड बिंजोड. 11,11,000 रोख रक्कम पारदर्शक. 11 बोकुड 11 बालद्या दिल्या जातील. स्पीडअप करा. पहिला गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू फेकण्यासाठी. हो यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहिली आपण. पहिला चेंडू खराब फेकलाय. आणि हा पहिला चेंडू खराब फेकला या गोलंदाजाने. दिशा भरकटलाय. दशा व्हायला वेळ लागणार नाहीये. पहिला चेंडू खराब फेकलाय. नासका चेंडू नरकातला चेंडू. कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. खराब चेंडू फेकलाय. सिंगल. हो चांगला फटका पाहतो आपण. एक धाव तर वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होईल का. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. चेंडू स्टॉप केला. तोपर्यंत मात्र सिंगल. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण. राजू हा फलंदाजाला चांगली फटकेबाजी करावी लागेल. चांगली धावसंख्या मी तर म्हणेन जमा करावी लागेल. टोटल पाहिले आपण धावपटलावरती. टोटल पाहतोय 97 धाबा कंपल्सरी बनवायच्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. उंची गाठले. अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय कदाचित. हो यावेळेस मात्र पाहिला गेला तर हा प्रश्न पडलाय. आता फलंदाज
बाद असेल. झेल चांगला टिपलाय. शेवटच्या मुवमेंटला काय जजमेंट राहिलं होतं. वा